हाय हॅलो एसएम क्रिएटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर चला आज आपण हरभऱ्याची भाजी बनवणार आहोत। तर इथे मी हरभऱ्याची भाजी अशी निवडून घेतलेली आहे। छान अशी ताजीच आहे। अशी बारीक पूर्ण त्याच्या असे काड्या काढून घ्यायच्या आणि तिला छान अशी झटकून घेतलेली आहे। इथे बघू शकता। इथे मी आता गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे। 2 चमचे तेल टाकून घ्यायचे। लसूण असा ठेचून घेतलेला आहे इथे बघू शकता। आणि मसाले आता आपलं तेल तापून झालं की आपण त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं आहे। जिरे परतून झाले की आपण त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे। लसणाला छान असं परतून घ्यायचं। एकदम ही भाजी अशी साधी सोपी आणि आयुर्वेदिक पण आहे। खायला पण ही खूपच छान लागते आणि ही ताजीच करायची असते। त्याच्यामुळे ही एक त्याला आम आलेली असते ती आम असल्यामुळे तिथे भाजी एकदम छान लागते। अशी झटकून टाकायची ती। जर घाण असेल तर तुम्ही धुवून पण टाकू शकता। मी ही ताजीच तोडून आणलेली आहे त्याच्यामुळे अशी झटकूनच घेतलेली आहे ही भाजी। भाजी त्याच्यावर आममुळे ती छान लागते चवीदार। त्याच्यावर अशी आंबट असते थोडीशी। तर चला आपला लसूण असा छान परतून झालेला आहे। तर आता ही भाजी आपण अशी टाकून घ्यायची थोडी आणि तिला परतून घ्यायची फोडणीमध्ये। हे अशा पद्धतीने इथे बघू शकता। खायला खूपच चविष्ट ही बाजरीची भाकरीसोबत तुम्ही पोळीसोबत पण खाऊ शकता ही भाजी। ही अशा पद्धतीची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा। जर व्हिडिओ रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा। हिला असे छान परतून घ्यायचे फोडणीमध्ये आणि एकदम कमी गॅस करून तिला आपण छान अशी वाफेवर शिजवून घ्यायची। अशी फोडणीत परतून घ्यायची इथे बघू शकता अशी आणि तिला थोडी वाफेवरच होऊ द्यायची आपण कमी गॅस करून। याला आपण ना तिखट वरूनच टाकायचे। तुम्ही लाल मिरची टाकू शकता किंवा हिरवी मिरची पण टाकू शकता। तिथे मी लाल मिरची टाकते। आता ही तेलामध्ये जिरे आणि लसूण टाकून परतून घेतलेली आहे। आता इथे मी लाल तिखट हे वरूनच टाकते। आपलं जेवढं कमी जास्त तिखट लागत असेल त्याप्रमाणे टाकून घ्यायचे। इथे मी 1.5 चमचा टाकते। ही तिखटच भाजी छान लागते। आणि एक महत्त्वाची टीप आहे की याच्यामध्ये याला थोडंसं आंबटपणा असतं या भाजीला। तर त्याच्यामुळे मीठ थोडं कमीच प्रमाणात टाकायचं आहे। हे तिखट टाकल्यानंतर याला छान अशी परतून घ्यायची फोडणीमध्ये। इथे बघू शकता आपण टाकताना किती मोठी भाजी दिसत होती। परतून अशी छान अशी कमी होऊन जाते ही भाजी। त्याच्यामुळं मीठ आपण सगळ्यात शेवटी टाकायचं आहे। आता हे परतून झाल्यानंतर थोडा पाण्याचा सपका टाकायचा आहे त्याच्यामध्ये ते शिजण्यासाठी। तर आता इथे बघू शकता आपण थोडा पाण्याचा सपका मारून घ्यायचा आहे भाजीला। लगेच झाकून द्यायची आहे। झाकून तिला असे 10-15 मिनटं शिजवून घ्यायचे चांगले। तर इथे बघू शकता आपण लाल मिरची पण ही छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचे। मीठ कमीच टाकायचं आहे कारण त्याला आंबटपणा असतो या भाजीला। तर इथे मी थोडं कमीच टाकते। 1 चमचा मीठ टाकलेलं आहे इथे बघू शकता। मीठ टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला वाफेवर 10-15 मिनटं छान शिजवून घ्यायची भाजी। तर 15-20 मिनटं आपण याला छान वाफवून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीची छान अशी आपली हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ माझे बघायला मिळतील। तर अशी साधी आणि सोपी एकदम अशी छान हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे। ही तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता। खूप छान लागते। तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा। माझे जर व्हिडिओ रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।
व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.